गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रशासनाकडूनच शहराचे फुफ्फुस असलेल्या वृक्षांचा गळा घोटला जात असल्याचं भीषण वास्तव सुराज्य अभियानच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आलंय। मुंबई महानगरपालिकेने 1 एप्रिल 2026 पासून वृक्ष संजीवनी अभियान सुरू करून झाडांभोवतीचे कॉन्क्रीट काढण्याचा उपक्रम हाती घेतला असला तरी सुराज्य अभियानाने अशा मोहिमेच्या मूळ हेतूवरच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। झाडांभोवतीचे कॉन्क्रीट काढणे हा केवळ एक महिन्यांचा इव्हेंट नसावा, मुळात अशी मोहीम राबवण्याची वेळच काय येते। रस्ते बांधताना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल या आदेशांचे सरळ उल्लंघन करून झाडांच्या बुंद्यांपर्यंत कॉन्क्रीट ओतलं जाणं हीच सर्वात मोठी चूक नाही का? कॉन्क्रीट काढा अभियानाऐवजी हे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर एनजीटी ऍक्ट 2010च्या कलम 26 अन्वये फौजदारी कारवाई करण्याचं अभियान का नाही, असा रोखठोक प्रश्न सुराज्य अभियानचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरकुटे यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला। आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेत वृक्षांचं जे मुळापाशी जे कॉन्क्रिटीकरण केलं जातं तर ते हटवलं गेलं पाहिजे, वृक्षांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे या संदर्भात होती। या संदर्भात आम्ही सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेने वृक्ष संजीवनी नावाची एक मोहीम चालू केली होती आणि कॉन्क्रिटीकरण हटवणे असा त्यांचा उद्देश होता। आमचा हाच प्रश्न आहे की मुळातच हा गळा किंवा ही जी वृक्षांची मूक हत्या होते आहे किंवा गळा घुटला जातो आहे, तर ह्या गळा घुटण्याला, मूक हत्येला जे अधिकारी जबाबदार आहेत, जे कंत्राटदार जबाबदार आहेत, तर त्या कंत्राटदारांवर काय कारवाई केली आपण, त्याची जी मोहीम आहे ती आपण का राबवत नाही? लोकांना आपण पूर्णपणे जो डाटा आहे, थर्ड पार्टी डाटा आहे, तो आपण का उपलब्ध करून देत नाही? नेमकी आपली SOP काय आहे? जशी वृक्ष संजीवनी मोहीम आपण घेत आहात तर त्या बदल्यात आपण हे का नाही जाहीर करत आहे की आम्ही ही SOP बनवली किंवा आम्ही दोषी अधिकाऱ्यांवर, कंत्राटदारांवर कारवाई केली? आमचं एकच सांगणं आहे शासनाला की मुंबईमध्ये खूपच तापमान वाढत चाललेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कंत्राटदारांनी हे जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, कुठेही जा, कुठल्याही रस्त्याला जा, मुंबईमध्ये जा, नवी मुंबईमध्ये जा, ठाण्यामध्ये जा, रायगडमध्ये जा, प्रचंडपणे असे सिमेंटचे बसायला असे बनवलेले आहेत। वृक्षांना श्वास घेता येत नाही, मग हे वृक्ष पडतात। आमचं एकच सांगणं आहे की 7 दिवसाच्या आत SOP बनवा, ऑडिट करा, तो ऑडिट जाहीर करा, त्याच्यानंतर जे दोषी अधिकारी आहेत, कंत्राटदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करा आणि ही मोहीम राबवा। जर 7 दिवसात आपण राबवली नाही तर NGTच्या 2010चा जो कायदा आहे, 26वा कलम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही फौजदारी तक्रारी करणार आणि अवमान केल्याबद्दल आम्ही न्यायालयात जाणार आहोत, हे आम्ही निक्षून सांगत आहोत। नमस्कार। सुराज्य अभियान हिंदू जनजागृती समिती आज मुंबईमध्ये जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। या प्रेस कॉन्फरन्सचा विषय होता तो म्हणजे झाडं जे आपण रस्त्याच्या दोन्ही तर्फाला जे फुटपाथमध्ये झाडं असतात त्या झाडांवरती बऱ्याच वेळेला कॉन्क्रिटीकरण अगदी मुळापर्यंत, बुंद्यापर्यंत गेलेलं असतं आणि त्यांना जी आवश्यक मूलद्रव्य, जी अगदी सूर्यप्रकाश असू दे, पाणी असू दे, हे जे मिळतच नाही आणि त्यामुळे ते कालांतराने ते झाड एक कोमजून जातं आणि शेवटी ते अगदी कधीतरी पडतं। तर हा विषय पाहिलं तर हा पूर्ण मुंबईपुरता मर्यादित नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेला आहे। आणि जेव्हा ही लक्षात आल्यानंतर आपण गोष्ट त्यानंतर सुराज्य अभियानाचे कार्यकर्ते हे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, जळगाव,
नागपूर, अकोला अशा विविध ठिकाणी सर्वे केला आणि याचे फोटो एकत्र करून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ते निवेदन दिलेलं आहे. आज मुंबईबरोबरच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी अनेक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा विषय पत्रकारांमध्ये बरोबर पण आपण समोर आणलेला आहे, जनतेसमोर आणलेला आहे. आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये मागणी करत आहोत की अशा प्रकारे जे कॉन्क्रिटीकरण होतं, या कॉन्क्रिटीकरण करताना जे अधिकारी ह्या सर्वेसाठी अप्रुव्हल देतात यांच्यावरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. त्यामुळे या सगळ्यांची इन्क्वायरी करावी, ऑडिट करावं. त्याचबरोबर त्यांना आवश्यक ती NGTच्या गाईडलाईननुसार जे काही डायमीटर असलं पाहिजे ती जागा लगेचच मुक्त करावी आणि त्यांना ते योग्य ते जागा करून द्यावी अशी या ठिकाणी मागणी केली आहे. नमस्कार. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉक्टर उदय धुरी, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता गणेश कोळी उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.